नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहे बटाटा भजी. बटाटा भजी बनवण्यासाठी आपण घेतलेले आहेत बटाटे, अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत. चला तर आपण बटाटे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेऊया. चांगले अशी त्याला माती लागलेली असते ती छान अशी पाण्यामध्ये धुवून घ्यायची स्वच्छ. आपण आता बटाटे आहेत ते गोल असे कापून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे किसणी असेल तर तुम्ही किसून घेतले तरी चालतील. आणि ते पातळ असे एकदम गोल आकारामध्ये कापून घेतलेले आहेत. तुमच्याकडे काय असेल त्या साहित्याने कापून घ्यायचं आहे. पातळ असे कापून घेतलेले आहेत, छान असे तुम्ही बघू शकता. बटाट्याच्या भजी करण्यासाठी लागणारं साहित्य, त्यासाठी आपण कोथिंबीर घेतलेली आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, अद्रक घेतलेला आहे आणि लसणाच्या 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. आपण ह्या सर्वांचं पेस्ट करून घेऊया आणि कोथिंबीर बारीक चिरून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असे आपण असे कापून घेतलेले आहे, गोल आकाराचे आहेत. बटाट्याचे कापून घेतलेत गोल असे. आपण आता त्याच्यामध्ये लसूण आणि मिरची आणि अद्रक हे आपण सगळं त्यामध्ये टाकू आणि छान असं पेस्ट करून घेऊया. आपण अर्धा किलो बटाटे घेतलेले आहेत, त्यासाठी आपण हे फुलपात्र घेतलेलं आहे. माप नसेल तर हे तुम्ही एक छोटीशी वाटी घेऊ शकता आणि त्यानुसार घेऊ शकता तुम्ही. आपण अर्धा किलोसाठी 3 वाट्या घेऊया. आपण हा एक पेला भरून घेतलेला आहे. आपण घेतलेलं आहे बेसन, त्यामध्ये काय काय टाकायचं ते बघू. प्रथम तेल गरम करत ठेवूया. आपण त्यामध्ये जी पेस्ट केली होती, लसणाची पेस्ट केलेली होती, आपण मिरची आणि लसणाची पेस्ट ती त्या बेसनमध्ये टाकूया. त्यामध्ये आपण आता कोथिंबीर टाकूया. आपण तेल गरम करत ठेवलेले जे बेसन आहे त्याच्यामध्ये गरम मसाला टाकूया अर्धा चमचा. त्यामध्ये आपण हळद घेऊया. पण आता त्यामध्ये मीठ टाकूया. तुम्हाला जसं बटाटे असतील त्या अंदाजाने तुम्ही टाकू शकता. आम्ही 1 चमचा टाकतो त्यामध्ये. आता त्यामध्ये आपण खायचा सोडा टाकूया. अर्धा चिमूटभर टाकला तरी चालतो. तुम्ही तुमच्या याच्याने टाकला तरी चालेल. आम्ही थोडाफार अर्धा चमचा टाकलेला आहे. आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. आपण आता मिक्स करून घेऊया. पूर्ण असं हळद मीठ आहे ते सगळं मिक्स करून घेऊया अशा पद्धतीने. त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेऊया. आपण थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. जास्त घट्ट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही करायचं, मीडियम अशी करून घ्या. असं छान असं पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता असं मीडियम याच्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे. जास्त जाडही नाही, जास्त पातळ पण नाही आहे, मीडियम याच्यामध्ये आहे. तुम्ही पण अशा प्रकारे करायचं आहे. चला तर आपण आता बटाटे भजी आपण तेलामध्ये कशा प्रकारे टाकायचं ते बघूया. पूर्ण असं डिप करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये. सावकाशपणे. मंद आचेवरच तुम्ही त्याच्यामध्ये बटाटे भजी टाकायची आहे. आपण आता बटाट्याचे भजी त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण गॅस मीडियम याच्यावर ठेवायचा आहे. जास्त फास्ट पण नाही ठेवायचं आहे, जेणेकरून ते आतमधले बटाटे शिजले जात नाही, जळून जातात. त्याच्यामुळे आपण मंद मीडियम याच्यावरच करायचं आहे. आणि त्यामध्ये भजी टाकताना स्लो गॅस ठेवायचा आहे आणि टाकल्यानंतर मीडियम ठेवायचा आहे. आणि आपण आता बघू शकता दोन्ही साईडनं परतून घ्यायचं आहे. दोन्ही साईडनं छान अशी पाहिजेत म्हणून दोन्ही साईडनं परतून घ्यायच्या आहेत. त्यांना असं सोनेरी रंग आल्यानंतरच ते काढायचे आहेत. तुम्ही बघू शकता छान असे फुगलेले आहेत. बघू शकता छान असं भजे आपले सोनेरी कलर आलेला आहे. आपले भजे झालेले आहेत, छान छान असं तळून झालेले आहेत. आपण आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया. छान असे तळून झालेले आहेत, तुम्ही बघू शकता.
छान असे भजे, बटाटे भजे झालेले आहेत आपले. कुरकुरीत झालेले आहेत, छान असे फुगलेले आहेत, तुम्ही बघू शकता. आतमध्ये पण हे बघा किती छान असं हे झालेलं आहे, बटाटा शिजलेला आहे, छान असे कुरकुरीत झालेले आहे. आपण ते पावासोबत पण खाऊ शकतो.